नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव TV10। काल 7वा टप्पा लोकसभेची निवडणूक जी देशभर चालली होती, 7 टप्पे होते, त्या 7वा टप्पा सुद्धा पूर्ण झालेला आहे। आता सर्व उमेदवारांचं, सर्व पक्षांचं आणि विशेष करून सर्व नागरिकांचं भवितव्य आता ठरलेलं आहे। ते त्या EVM मशीनमध्ये कैद झालेलं आहे। तर आज आहे 2 तारीख आणि उद्याचा दिवस सोडून परवा दिवशी म्हणजे 4 तारखेला याचा निकाल लागणार आहे, आपल्याला निकाल कळणार आहे। आणि काल विशेष करून ज्याला एक्झिट पोल म्हणजे काय अंदाज आहे, कोण येणार वगैरे, अंदाज फक्त वेगवेगळ्या जे चॅनल्स आहेत त्यांचे ते अंदाज असतो, तर तो सगळा कळवण्यात आलेला आहे। आणि त्याप्रमाणे असं लक्षात आलेलं आहे मित्रांनो की जे भाजप म्हणत होतं 400 पार, तर हे मात्र अगदी कुठल्याही चॅनलनं दाखवलं नाही। 400 पार नक्की नाही हे कळालं। पण त्याचबरोबर मित्रांनो हेही कळालं की मेजॉरिटी भाजप आणि NDAकडेच राहणार आहे। त्यामुळे पंतप्रधान आपले मोदी असण्याची खूप मोठी शक्यता म्हणजे त्या एक्झिट पोलमध्ये आपल्याला लक्षात येते। जसं हे जे इंडिया जे होते ते म्हणत होते की आमचा येणार आहे राहुल गांधी वगैरे वगैरे, तर ते नाही। त्यांचं साधारणतः म्हणजे 272-73 जी काय मॅजिक फिगर आहे त्याच्या जवळपास ते नाही आहेत। म्हणजे हे जे सगळे एकत्र पक्ष आले वगैरे त्यांची शक्यता जवळजवळ शून्यात आहे एक्झिट पोलप्रमाणे मित्रांनो। तर ते निश्चित झालेलं आहे। पण मित्रांनो मी काय म्हणतो माहिती का, की तुम्ही बघितलं काँग्रेस आली, जनता पक्ष आली, भाजप आली, म्हणजे पंतप्रधान मी म्हणतोय, देशाचं मी सांगतोय। तर म्हणजे विषय असा आहे की कुठलाही पक्ष जरी असला तरी नागरिकांना फार काही बदल मिळाला आहे असं मला व्यक्तिगत वाटत नाही। तर मित्रांनो TV10नं काय केलं आहे की काही तज्ज्ञ लोक, मी आज खास करून पुण्यातलेच म्हणतोय, की एक साधारणतः 50 तज्ज्ञांशी TV10 यांचं बोलणं झालेलं आहे। सगळेच जण कॅमेऱ्यावर बोलायला कम्फर्टेबल नसतात, तर त्यांच्याशी चर्चा करून जे एक सार आम्ही काढलेलं आहे, जे आम्हाला आमच्या लक्षात आलेले आहे ते आम्ही लोकांपर्यंत पोहोचवत आहे। विशेष करून आता जर भाजप देशामध्ये सत्तेवर येणार असेल तर मग पुढचे 5 वर्ष कसे असतील, काय असतील याच्याबद्दल आम्ही सांगणार आहे। तर त्या तज्ज्ञांशी आम्ही एक बोललो की भाजपमधली माणसंसुद्धा म्हणजे माणसंच आहेत ती, त्यामधले नेते वगैरे कुणी असू द्या, मोदी असू द्यात, अगदी अमित शहा असू द्यात वगैरे, तर तेही चुका करू शकतात। तर ह्या आजच्या बाईटमध्ये भाजपच्या ज्या मागच्या 5 वर्षामध्ये काही चुका झाल्या असतील, जेणेकरून जे 400 पार म्हणलेत किंवा काही ठिकाणी तर त्यांचा म्हणजे त्यांना फार कमी मतदान मिळाले, कमी सीटा त्यांच्या आलेल्या आहेत, तर याची कारणं आम्ही विचारायचा प्रयत्न केला। तर बरीच कारणं पुढे आली, त्यातले आम्ही 10 महत्त्वाची कारणं जेणेकरून भाजप ची विश्वासार्हता थोडीशी डळमळीत झाली किंवा लोकांनी त्यांना मतदान केलं नसेल, तर अशी 10 कारणं आम्ही काढलेली आहेत। तर त्यातलं सगळ्यात पहिलं कारण हेच येतं की 2019ची जी निवडणूक झाल्यानंतर पहाटेचा घाई गडबडीत उरकलेला शपथविधी, याला असं नाव देण्यात आलेलं आहे, ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री झाले होते आपले देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री झाले होते अजित पवार साहेब। तर हा म्हणजे त्याला असं पहाटेचा विधी, शपथविधी असंच म्हणलं जातं। तर त्या नावानं ते फेमस झालेलं आहे। पण सामान्य लोकांना जे गडबडीत झालं वगैरे ते फारसं रुचलं नाही, आवडलं नाही। आणि पुढे जाऊन परत ते एका दिवसाचंच ठरलं ते शपथविधी सगळा, आणि त्यानंतर परत पुढचं सगळं राज्यातलं राजकारण झालं। मित्रांनो मी तुम्हाला हे सांगतो की भाजपच्या मी देशातल्या थोड्याशा पण जास्त करून महाराष्ट्रात घडलेल्या ज्या त्यांच्या चुका आम्हाला वाटल्या, लोकांना वाटलं, त्याच्याबद्दल जास्त करून मी सांगणार आहे। त्यामुळं महाराष्ट्राच्या सीटांवर याचा परिणाम 100% होणार आहे। ह्या ज्या 10 भाजपच्या चुका झाल्या त्या मी असंही म्हणेन की ह्या
महाराष्ट्रातल्या भाजपच्या झालेल्या चुका असं आपण त्याला संबोधूया. तर पहिलं मी सांगितलं की पहाटेचा घाई गडबडीत उरकलेला शपथविधी. दुसरा जो होता ना, तर मित्रांनो मी म्हणजे ठळकपणे असं लक्षात आलं की किरीट सोमय्यांनी सुरुवात खूप छान केली. कुठलाही जर नेता असेल तर त्याचे भ्रष्टाचार काढण्याचं काम कोणी करत असेल तर ते अगदी स्वागतार्ह आहे आणि नागरिकांना ते सुरुवातीला खूप आवडलं. पण त्या किरीट सोमय्याची बोलण्याची पद्धत सुद्धा सुरुवातीला आवडली होती. नंतर त्याच्यामधला फोलपणा लक्षात आला की हे फक्त विरोधी पक्षातले काढता आहेत आणि परत त्याचे भरपूर काय त्याला वळणं झाली आणि शेवटी तर किरीट सोमय्या बोलणंच बंद झालं. त्याच्यामध्ये असंही लक्षात आलं की त्यांनी ज्यांच्यावर आरोप केले होते ह्यांना अटक होणार, हे होणार, ते होणार म्हणत ते त्यांच्याच पक्षामध्ये आले आणि त्यातनं निघाला ते भाजपला नाव देण्यात आलं निरमा वॉशिंग पावडर. म्हणजे तुमच्याकडे जर आला तर तो स्वच्छ अगदी होऊन जातो. त्याच्यामध्ये सगळ्यात टोकाची गोष्ट म्हणजे स्वतः नरेंद्र मोदी साहेबांनी एका भाषणामध्ये अजित पवारांना त्यांचा उल्लेख करून NCBचा उल्लेख करून 70,000 कोटीचा भ्रष्टाचार असं त्यांनी सांगितलं. आणि त्याच्या काही दिवसानंतरच अजितदादा त्यांच्या पक्षाशी जुळल्यानंतर त्यांच्याबरोबर आल्यानंतर सत्तेत आल्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आलं. हे बऱ्याचशा नागरिकांना रुचलं आणि पचलं नाही. तर मित्रांनो हा होता दुसरा मुद्दा, किरीट सोमय्या यांनी जी पत्रकार परिषद घेतली ते. तिसरं जे लोकांना बिलकुल आवडलं नाही ते म्हणजे हे जे पक्ष फुटले. पहिल्यांदा शिवसेना फुटली. तर शिवसेना पक्ष फुटल्यानंतर ते जे सगळं चालू होतं ते गुजरातला गेले, त्यानंतर ते काय डोंगर काय हे वगैरे 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 ते सगळं आपण ऐकलं आहे. 50 खोकी एकदम ओके वगैरे वगैरे. तर मित्रांनो हे सुद्धा लोकांना आवडलं नाही. तुम्हाला जर एका पक्षाच्या अंतर्गत काही पटत नसेल तर तुम्ही त्यांच्या मिटिंगमध्ये सांगू शकता. असं गुपचूपणे एवढ्या मोठ्या पदावरचे एवढे सगळे आमदार हे सगळे जातात म्हणजे काय माहिती का, जेव्हा सत्तेत असताना सुद्धा म्हणजे ही लोक नाराज होते पण त्यावेळी ते बोलत नव्हते असा त्याचा अर्थ झाला. आणि मग हे नागरिकांसाठी नाही, तुमच्या व्यक्तिगत फायद्यासाठी स्वार्थासाठी चाललेलं आहे. सत्तेत येण्यासाठी धडपड चालू आहे. बरेचसे जण असेही म्हणतात की आम्ही तर अगोदरही सत्तेत होतो. पण मित्रांनो जे सत्तेत होता त्यांना खाली ओढून तुम्ही दुसऱ्या सत्तेत गेला. जर त्यांची म्हणजे तुम्ही जर सोडून गेला असता फक्त पक्ष आणि सत्ता तुम्हाला मिळाली नसती तर मात्र तुमच्या याच्यावर जास्त कोणी शंका घेतली नसती. पण आता ते शंकेच्या भोवऱ्यात नागरिकांच्या नेहमी राहणार आहे की तुमचा नक्की उद्देश काय होता. अगदी आपले मुख्यमंत्री जे आहेत एकनाथ शिंदेराव, तर त्यांच्याबद्दल सुद्धा ही शंका नेहमी उपस्थित होत राहणार आहे. तिसरी गोष्ट मी खास विशेष करून जे महाराष्ट्रामधलं जे आहे की महानगरपालिकेच्या निवडणुका सर्व लांबणीवर पडल्या. त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये असं बोललं जातं की भाजपला विश्वास वाटत नव्हता की जर ही निवडणुका झाल्या तर त्यांचे लोक जे महानगरपालिकेत निवडून येतील किंवा त्यांच्या पक्षाशी संबंधित असलेले पक्ष त्याच्यामध्ये महानगरपालिकेमध्ये निवडून येतील असं त्यांना विश्वास नव्हता. म्हणून त्यांनी त्यांची ताकद वापरून ह्या निवडणुका लांबणीवर लावल्या. माझ्या मते हे महानगरपालिकेच्या इतिहासातलं हे पहिल्यांदाच होत असेल. 3 वर्ष आता होत येत आहेत त्याला आणि निवडणुकाच होत नाही आहेत. पाचवी गोष्ट मित्रांनो फार महत्त्वाची आहे ते म्हणजेच नेहमी बोललं जातं ED व CBI यंत्रणेचा गैरवापर. तर हे बघा कितीही भाजप किंवा त्यांच्या संबंधित असलेले मित्रपक्ष म्हणतील पण EDचा वापर तर झाला आहे मित्रांनो. आणि हे जे दोन्ही पक्ष फुटून त्याच्यामध्ये गेलेले आहेत त्यांच्यावर ED त्यांच्या मागं लागली आणि त्यामुळंच पहिलं म्हणजे अगदी कारण सरळ कळतं की त्यामुळंच ते म्हणजे त्या भाजपशी जुळले गेलेले आहेत. आणि हे अगदी स्पष्ट झालेलं आहे की ED आणि CBIचा वापर हा 100% केंद्राकडनं करण्यात आलेल्या आहे. केंद्रामध्ये भाजप आहे, तुम्हाला हे माहितीच आहे. 6वी गोष्ट जी आहे ते म्हणजे शिवसेनेतनं बाहेर पडलेले जे आमदार आहेत तर ते पात्र का अपात्र ह्या निर्णयाला
इवन कोर्टानं सुद्धा एवढा म्हणजे हायकोर्ट असू द्या, सुप्रीम कोर्ट असू द्या, एवढा वेळ लावला, त्याचा निकालच देत नव्हते. आणि तोपर्यंत म्हणजे विचार करा, जर जर समजा ते 40 लोक आधी शिवसेनेचे आणि त्यानंतर परत राष्ट्रवादीचे, पण आपण शिवसेनेचंच बघूया. शिवसेनेचे जर 40 लोक जर यातनं बाहेर पडून जर ते सत्तेमध्ये आले असतील आणि ते जर अपात्र ठरले, तर त्यानंतर मग ह्या निर्णयाला उशीर लागल्यामुळं जे ते निर्णय घेत आहेत समजा, तर म्हणजे राज्य त्यांच्याकडे होतं, तर राज्यामधलं जे निर्णय त्यांचा जर चुकीचा ठरला असता तर त्या निर्णयाला जबाबदार कोण, जर ते अपात्र ठरले असते तर हा विषय होता. तर त्याच्यावर सुद्धा म्हणजे मी ज्यांच्याशी बोललो त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या केंद्राच्या दबावाशिवाय हे होऊ शकत नाही. तर ते अपात्रतेचा निकाल लांबणीवर व नंतर जो निकाल लागला तो बऱ्याच जणांना, नागरिकांना विशेष करून पटला नाही. तर असं हे 6वी गोष्ट आहे. आणि त्यानंतर 7वी गोष्ट अशी आहे की भाजपचे संबंधित काही लोक जी होती, विशेष करून सगळे म्हणजे भाजपचे जास्त करून लोक आहेत, ही लोक नुसते आरोपावर आरोप करत होते, बोलत होते. आणि तिकडनं अर्थात विरोधी पक्षातले आपले संजय राऊत साहेब जे आहेत ना, ते त्याला उत्तर द्यायचे, बोलायचे. पण इकडचे जे लोक होते त्यामध्ये अगदी तो मोहित कंबोज असू द्यात किंवा राणा दाम्पत्य असू द्यात, किरीट सोमय्या तर होतेच, आणि राणे कुटुंबीय. आणि यांना जोडून मित्रांनो, आपले जे उपमुख्यमंत्री होते देवेंद्रजी फडणवीस, त्यांच्या ज्या पत्नी आहेत अमृता फडणवीस, यासुद्धा बोलत होते. त्या आता राजकारणात नाही आहेत, पण त्यांचे सुद्धा प्रत्येक वेळी काही ना काहीतरी वाक्य असायचे. यामुळं सुद्धा काही नागरिक तरी त्यांना ते आवडलं नाही, ते इरिटेट झाले आणि त्यांना राग आला. कारण का ह्यातले बरेचसे लोक जी बोलणारे आहेत ना, उदाहरणार्थ मोहित कंबोज, याचं काही जनमानसामध्ये भाजप सोडला तर फारसं चांगलं मत असावं असं मला वाटत नाही. राणा दाम्पत्याबद्दल फार त्यांचं जे एरिया सोडला तर बाकीच्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये त्यांच्याबद्दल चांगलं मत असेल असं वाटत नाही. आणि राणे कुटुंबाबद्दल सुद्धा लोकांमध्ये फार चांगलं मत होतं असं मला, म्हणजे त्या ह्याच्यामध्ये या लोकांना असं वाटत नव्हतं. तर ही लोक काय जे बोलत होती ना, ही लोकांना आवडलं नाही आणि ते स्वतः भाजपच्या विरुद्ध गेलं असावं असं काही लोकांचं म्हणणं आहे. 8वी गोष्ट परत मित्रांनो, शिवसेना फुटल्यानंतर 8वी गोष्ट जी आहे, राष्ट्रवादी पक्ष फुटला. राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर एक सर्वात मोठी गोष्ट जी झाली ती म्हणजे काय माहिती आहे का, की भाजपनं संबंधामध्ये सुद्धा सुरुंग लावला असं लोक बोलले गेले. म्हणजे अगदी म्हणजे काका आणि पुतण्या यांच्यामध्ये भाजप आला आणि जे आपले अजितदादा पवार आहेत, तर त्यांनी पक्ष सोडला आणि त्यांच्याबरोबर त्यांची काही माणसं घेऊन ते बाहेर आले. आणि परत इथं सुद्धा केंद्राच्या मदतीनेच असं म्हटलं जातं आहे की त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष त्या पक्षाचं केलं गेलं. त्यांचा पक्ष हा खरा पक्ष, जसं शिवसेनेचं इकडे झालं असं ह्या गोष्टी मोठ्या प्रमाणामध्ये हे महाराष्ट्र राज्यातल्या लोकांना रुचल्या, पसल्या आणि आवडल्या नाहीत मित्रांनो. तर आता सेकंड लास्ट म्हणजे 9वी गोष्ट जी म्हणजे लोकांना आवडली नाही, म्हणजे ह्या निवडणुकी वगैरे ह्याच्या जवळपास लोकांना झालेल्या म्हणजे अटक जे होत्या, मग त्याच्यामध्ये अगदी हे असू द्यात, आपले राऊत साहेब असू द्यात, त्यानंतर मलिक साहेब असू द्यात, त्यानंतर देशमुख साहेब असू द्यात, ह्यांना जे अटक वगैरे जे झाले. आणि सगळ्यात शेवटी तर म्हणजे बाहेरच्यामध्ये महाराष्ट्राबाहेरच्या सोरेन असू द्यात, केजरीवाल असू द्यात, केजरीवालला अटक झाल्यानंतर तर हे फार मोठ्या प्रमाणात असं वाटायला लागलं लोकांना की हे यांना मुद्दाम केले जात आहे. आणि इथे मात्र नवीन एक शब्द आला की हुकुमशाह. हे हुकुमशाहचं एक सुरुवात आहे असं काही लोकांना वाटायला लागलं. त्याच्यामध्ये अर्थात तुम्ही ध्रुव राठीचे व्हिडिओज बघत असाल, तो किती बरोबर चुकीचा माहीत नाही, पण त्याचंसुद्धा एक मत आहे, त्याचासुद्धा एक मुद्दा आहे. तर असा हा मुद्दा जे लोकांसमोर आला. आणि सर्वात शेवटी अगदी एंडला काय कारण असेल माहीत नाही, बऱ्याच जणांना राज ठाकरे हे एक आवडतं व्यक्तिमत्व होतं
आणि आहे सुद्धा माझ्या बाबतीत सुद्धा. आम्हाला सुद्धा ते खूप आवडतं. माणूस सडेतोड बोलणार, बोलण्याची कला त्यानं काकाकडनं घेतली आहे त्यांनी आणि खूप छान पद्धतीनं तेच म्हणतात की त्यांच्या भाषणाला खूप गर्दी होते, पण ते निवडणुकीमध्ये ते मतदानामध्ये का बदल होत नाही हा त्यांना पडलेला प्रश्न. याचं उत्तर हेच आहे की तुम्ही फक्त एकटे चांगले असून चालत नाही, तुमच्यासारखे बाकीचे सुद्धा तुमचे पदाधिकारी असले पाहिजेत. तर हा मुद्दा आहे. पण त्यांनीसुद्धा जर त्यांची भूमिका इतक्या स्पष्टपणे जर बदलली आणि ती सुद्धा गोंधळ करणारी, म्हणजे आम्हाला आमचं काही म्हणजे अटी नाहीत, बिनशर्त पाठिंबा, याला कितपत काय अर्थ आहे माहीत नाही. आणि जर बिनशर्त पाठिंबा द्यायचा होता तर तुम्ही दिल्लीला का गेलात, दिल्लीला वगैरे जाऊन आले, त्या सगळ्या खबरी तुम्हाला माहीतच आहेत. तर ही गोष्टसुद्धा बऱ्याचशा नागरिकांना माझ्यासहित पटली नाही. तर मित्रांनो, मी तुम्हाला ते आता सांगितलं की भाजप जे समजा 400 पार होत नाही आहे, त्यामध्ये महाराष्ट्र आणखीन काही राज्यसुद्धा आहेत. तर मी विशेष करून महाराष्ट्रावर जास्त आज बोललो की महाराष्ट्रात जे काय घडलं ते सगळं देशानं पाहिलं आणि हे ते जसं महाराष्ट्रातल्या नागरिकांना पटलं नसेल तसं देशातल्या नागरिकांनासुद्धा पटलं नसेल. मित्रांनो, तुम्ही असेच मी काही वेगवेगळे मुद्दे तुमच्यासमोर घेऊन येत आहे, तुम्हाला ते आवडतात असंही माझ्या लक्षात आलेलं आहे. पण मित्रांनो, तुमचे कॉमेंट्स फार कमी पडतात. कॉमेंट्स जर तुम्हाला आले, जसं मागच्या वेळी कॉमेंट्समधनंच मी हा व्हिडिओ केलेला आहे, कॉमेंट्सही द्या. तुम्हाला सुद्धा सगळं माहिती आहे, प्रत्येकांना बोलण्याचा अधिकार आहे. जर तुम्हाला कोणाला अधिकार हवा असेल तर आमचं चॅनलही त्यासाठी उपस्थित आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आमचे व्हिडिओ एवढ्या आवडीनं बघता तर आम्हाला सपोर्ट म्हणून लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तो आमचा सपोर्ट आहे, ती आमची ताकद आहे. मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात TV10.